बॉल आहे सत्यमच्या हातामध्ये आणि आघाडीचे बॅटर्स आले जातात. एका बाजूला असेल शेरू लोहार तर दुसऱ्या बाजूला असेल मैदानाच्या आतमध्ये आदित्य जाधव. सामना जर परत सुपर ओव्हर झाला तर मात्र जे खेळाडू आता ज्यांनी गोलंदाजी केली ज्यांनी बॅटिंग केली ते खेळाडू पुढल्या सुपर ओव्हर मध्ये खेळ पुन्हा येणार नाही. बोला जाऊया मॅच कडे. सुपर ओव्हरची मॅच, सुपर ओव्हरची लढत. गोलंदाजीसाठी सुपर ओव्हरचा थरार. पहिला बॉल सत्यमच्या हातामध्ये आणि पहिलाच बॉल बैठक स्ट्रोक शेरू लोहारच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम. एकदा चुकी झालीये आता करणार नाहीये. आता आसमानी टोला षटकार. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय पहिल्याच चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये खेळलेला शेरू लोहारने षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाचा श्री गणेश या 6 धावेने होतोय. मला वाटतं सुरेशरावजी भिसे ऑनलाईन ही स्पर्धा बघत होते आणि त्यांनी पाहिलं की कदाचित मॅच जबरदस्त होणार आहे. त्यांनी घरचं लगेच आपला बेड सोडला, टू व्हीलरवरती बसले आणि पुन्हा आपल्या मैदानावरती आले. आखोटप्याचा बॉल. हा चेंडू बघायचा मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर इथे केलाय. सिंगल आली. दुसरा धाब्याचा प्रयत्न होईल का? होकार नकार होकार नकार सुरू होता आणि शेवटी होकार आला. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर या ठिकाणी उद्योग सम्राट सन्माननीय अमितदादा तरस यांच्या वतीने 5000 रुपयाचं प्राइज. लागोपाठचे 3 षटकारांसाठी प्राइज आहे. आज बक्षिसांची खैरात अमितदादा तरस यांच्या वतीने होणार आहे. आणि 11 चॅलेंजर्स टीम जर असेल तर कृष्णा चलवादी देखील फायर, कारण त्यांना माहिती आहे की आपली टीम जर असेल ना मग मात्र ते पुष्पाच्या रूपमध्ये येतात डायरेक्ट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा इनसाइड आउट स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक फार दूर वरती. वा, प्रेक्षकांचंही कौतुक आहे. त्यामुळे विनंती आहे मैदानाच्या बाहेरून जायचंय. हा चौकार आहे. डीजे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय चौकार आला. या चौकाराने संघाचं धावफलक मात्र आता पुढे जात आहे. धावफलकावरती धावा. गोलंदाज तयार. ओ बैठक बैठक स्ट्रोक स्लॉक स्वीप. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. पत्रा बजाव स्ट्रोक षटकार सिक्सर. काय स्ट्रोक खेळलाय शेरू लोहारने. ज्या शेरू लोहारला पहिल्या चेंडूवरती सत्यमने डगआउटचा रस्ता दाखवला ना तो शेरू लोहार इथे फक्त मैदानामध्ये आग ओकणारी बॅटिंग करतोय. आणि शेरू लोहार तुमच्यासाठी प्राइज असणार आहे. अजून 1 षटकार जर तुम्ही खेळला ना तर उद्योग सम्राट अमितदादा तरस यांच्या वतीने तब्बल रोख 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार मैदानाच्या आतमध्ये. सत्यम शेरू लोहार पुन्हा एकदा स्ट्राइक वरती 5000 रुपयाचे कॅश प्राइज लागलं जात आहे. ओ यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र मिस केलंय ते शेरू लोहारने. हा चेंडू मात्र डॉट आहे. 18 धावा.
मैदानामध्ये आपण बघतोय पुण्यात सत्यम तयार. ओ हो पुण्यात आली ते फिंगर रोल केले, लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. थर्ड मॅचचे खेळाडू बीट होत आहे. धीरज गडचे चेंडूला पाठमोरे होतील. पाहता पाहता चेंडू अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. तिसऱ्या धावेची मागणी आहे. साज बाज और ताज 3 धावा इथे आल्या. 21 धावा धावफलकावरती आहेत. 22 धावेंचा आता टार्गेट असेल. मंगलमूर्ती इन्फ्रा 11 टीम या संघासमोर. मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा पहिला डाव ते मात्र संपलायचा विनंती करतो. यशवंत पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर टीम तुम्ही लगेचच या ठिकाणी फिल्डिंग सेट करून घ्या. कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका आता. आणि अजून आपण पाहिलं तर टीम बॅटिंग साठी देखील आलेली नाहीयेत, परंतु मंगलमूर्ती इन्फ्रा 11 टीमचे संघ मालक गणेशदादा आढळे यांच्या वतीने मात्र आताच प्राइज आलाय. जर टीम जिंकली ना तर टीम साठी इथे 2000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांच्या वतीने दिलं जाणार आहे. आझादी चषक आणि आझादी चषक आपण पाहिले गेले तर आज ही क्रिकेटची स्पर्धा फक्त स्पर्धा राहिलेली नाहीये, हे युद्धाची रणभूमी रंगली आहे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. करणार आहोत. महेश जाधव सर कुठे असतील त्यांनी संपर्क साधा लगेच. थँक्यू महेश सर. तर जाऊया मॅच कडे. आपण पुढे त्या सामन्याकडे जाणार आहोत. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल आणि आता बघायचे सुपर ओव्हरची मॅच. आणि हा विश्वास असतो ना की बा शिरूर लोहरला पुलानंतर सलामीसाठी पाठवणं किंवा पप्पू तोडकर असताना, प्रशांतदा गायकवाड असताना आदित्यलाही पाठवणं, परंतु विश्वास टाकल्यानंतर त्या विश्वासाला साजेला असा खेळ करणं हीच या खेळाडूंची खासियत असते. आणि तेच मात्र शिरूर लोहारने करून दाखवलं. शिरूर देखील पप्पू तोडकरांना सांगत असेल जरूर माझ्याकडून पहिल्या मॅचमध्ये चुकी झाली, माझ्या बॅटमधून मात्र धावा आल्या नाही, परंतु सुपर ओव्हरला मला संधी हवी आहे आणि ती संधी मिळवली आणि संधीचं त्याने सोनं केलं. परंतु आता बघायचं दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. आणि आता मात्र बघायचंय शेवटचे सुपर ओव्हरचा हा सामना. 6 चेंडू बनवायचे आहेत त्या 22 आणि या 22 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार की रोखल्या जाणार हे मात्र मैदानामध्ये बघायचं आहे. नरसिंग पालमपल्ले आणि त्याच्या सोबत आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये असणार आहे साहिल कदम. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज ललित चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. नरसिंग पालमपल्ले स्ट्राइक ऑन तयार. याही खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, धमक आहे. सकाळपासून मात्र आपली बॅट त्याची तळपलेली आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती आसमानी टोला दे 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 घुमा के सिक्सर. थँक्यू डीजे. पहिला चेंडू मला वाटतं
दिवाळी आणि दसरा अजून येणं बाकी आहे. ललितने आताच बोनस वाटायला सुरुवात केली की काय? पहिला चेंडू फुल टॉस आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला यावेळेस नरसिंग पालमपल्लेने. नरसिंगच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती टिक फॉर टॅग, जशास तसे उत्तर द्यायला आम्ही देखील तयार आहोत हे सांगण्यासाठी दाखल झालाय नरसिंग. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. गोलंदाज तयार आहे. पुन्हा बघायचं ललित. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अगदी स्लॉग स्वीप केलाय आणि चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट मध्ये. आझादी षटकाचा A1 क्वालिटी षटकार. काय बैठक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये दाखवला नरसिंग पालमपल्ले यांच्या बॅटमधून. मात्र लागोपाठचा दुसरा सिक्सर. सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या आतमध्ये आहे आणि हा थरार मैदानामध्ये किती रंगतदार होणार यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. जशास तसे उत्तर दिलं जात आहे. दोन जंगलचे वाघ आहेत आणि ते समोरासमोर भिडलेले आहेत. अजून एक षटकार जर खेळला ना नरसिंगने तर मात्र उद्योग सम्राट अमित दादा तरस यांच्या वतीने 5,000 रुपयाचा प्राइज मैदानामध्ये आपण पाहतो निश्चितप्रमाणे प्राइज लावलं जाते. प्रेम दोन्ही संघांवरती अमित दादा तरस यांचा आहे. ओ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चेंडू पडल्यानंतर दिशा बदलली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर गोलंदाजीसाठी पुण्याचा गोलंदाज तयार. अजून दोन लागोपाठचे सिक्सर जरी खेळले तरी देखील नरसिंग पालमपल्ले यांच्यासाठी 5,000 रुपयाचं प्राइज अमित दादा तरस यांच्या वतीने. त्याचबरोबर आयुष स्पोर्ट्सचे ओनर प्रसाद चव्हाण यांच्या वतीने 1,000. आणि इथे काय मैदानाच्या आतमध्ये हुक केलाय, स्ट्रोकला पाठवलंय डीप लॉंग लेगला सिक्सर. थँक्यू डीजे. आयुष स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर नरसिंग पालमपल्ले यांच्या बॅटमधून आपण पाहतोय डीप लॉंग लेगच्या दिशेने आलेला षटकार. आयुष स्पोर्ट्सचे ओनर प्रसाद चव्हाण आणि त्याचबरोबर उद्योग सम्राट आणि या खेळावरती नितांत प्रेम करणारे अमित दादा तरस यांच्या वतीने अजून एक षटकार जर खेळला नरसिंगने तब्बल 5,000 रुपयाचं प्राइज अमित दादा तरस यांच्या वतीने. तर प्रसाद दादा चव्हाण यांच्या वतीने देखील 1,000 रुपयाचं प्राइज. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 2. जिंकण्यासाठी बनवायच्या 4 धावा. प्रेक्षक राजाओ पुन्हा एकदा या सुपर ओव्हरच्या मॅच साठी या दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त प्रेक्षकांच्या नजरेचं पारणं फेडणारा सामना आहे. दोन चेंडू आणि 4 धावींची गरज. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न सुरू आहेत. इथे जर विकेट घेतली ना ललित चौधरीने तर अमित दादा तरस यांच्या वतीने 2,000 रुपयाचं प्राइज ललित चौधरीला. गोलंदाज तयार आहे. पुण्याच्या मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. ललित चौधरी समोर नरसिंग पालमपल्ले. 2 चेंडू 4 धावींची गरज. आझादी चषक संभाजीभाऊ देवरकर, उमेश नायडू, साजिदभाई तांबोळी यांचं बहारदार आयोजन. यावेळेस बैठक स्ट्रोक आणि ती मिड विकेटला चेंडू आपण बघतोय खेळलाय, फेकलाय. तिथे पप्पू तोडकरने जाळं रचलं होतं. त्या जाळ्यामध्ये अडकलाय. मैदानाच्या आतमध्ये बघायचंय. सिंगल तर आलीये. धाव रोखलीये. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांनो पुन्हा एकदा सुपरची मॅच काय बघायची आहे का तुम्हाला? बघायची असेल तर या चेंडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू 3 आणि इथे जर आता
षटकार जर खेळला साहिलने तर साहिलसाठी अमित दादा तरस यांच्या वतीने 5000 रुपयाचा प्राइज. टीमचे ओनर गणेश ढाडावळे यांच्या वतीने देखील 2000 रुपयाचा प्राइज. सामना विकेट जर घेतली या चेंडूवरती अमित दादा तरस यांच्या वतीने 2000 रुपये प्राइज बक्षिसांचा वर्षाव आहे. हृदयाचा ठोका चुकवणारा सामना 1 चेंडू 3 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. इतिहास आझादी चषक ही क्रिकेटची स्पर्धा का प्रत्येकाच्या मनावरती राज्य करते ना त्याचं कारण हेच आहे. इथे चित्त थरारक सामने होतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज 1 चेंडू 3 जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. यावेळेस तिथे बघायचं ऑन साइडला चेंडू खेळलाय आणि तिथे काय सामना संपवलाय. या चौकाराने साहिल सामना संपवतोय आणि सामना इथे जिंकलाय मंगलमूर्ती इन्फ्रा 11 टीम. अभिनंदन. थँक्यू डीजे. मला वाटतं षटकारासाठी प्राइज होतं, विकेटसाठी प्राइज होतं, चौकाराला सामना जिंकला मात्र मंगलमूर्ती इन्फ्रा 11 टीमने. वेल प्लेड टीम. हार्ड लक. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर टीम. खूप चांगला खेळ. कोणी विचारून तुम्ही पराभूत कसे झाला तर अभिमानाने सांगता आलं पाहिजे आम्ही मैदानामध्ये लढलो कसे. आणि आज तो लढा पप्पू तोडकर यांचा बघायला मिळाला, शेरू लोहार यांचा पाहायला मिळाला. चला टॉस आपण करतोय लगेच. मंगलमूर्ती 11 इन्फ्रा टीम विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. कॅप्टन आणि प्लेअर ऑफ द मॅच. चला मंगलमूर्ती 11 टीम कॅप्टन टॉस साठी. चला टॉस साठी वेळ खूप कमी आपल्याकडे. हा सामना 4 षटकाचा आपण खेळवणार आहोत. जर तुम्ही वेळेत नाही आले तर अजून आपण 3 षटकाचा सामना करणार आहोत. त्यामुळे विनंती आहे की चला कॅप्टन टॉस साठी लगेच या. संविधान ग्रुप योगेश भाऊ सरकार स्पोर्ट फाउंडेशन पुणे त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती 11 या 2 टीम्स मध्ये यानंतरची होणारी मॅच. टॉस आपण लगेच करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. आणि हे आनंद, हा सेलिब्रेशन, हा आनंद का होऊ नये कारण साहिलने ज्या प्रकारची मॅच नरसिंग पालमपल्ले आणि शेरू लोहार तुमच्यासाठी उद्योग सम्राट आदरणीय अमितदादा तरस यांच्या वतीने 1,000 रुपयाचे कॅश प्राइज आपण देतोय. तर विनंती आहे दोन्ही खेळाडू आपलं कॅश प्राइज याच्याकडे घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अमितदादा तरस यांच्या वतीने कॅश प्राइज दिलं जाईल.